तुका म्हणे मज हे आस तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान यवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्याउच हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमं पाण्डुरङ्गाकरु प्रथमं पाण्डुरङ्गाकरु प्रथमं सरे चरण संताची चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुर्तिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा स्वर वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं हे असोदिठी जयावरी झळके कि हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे तेवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची या अंगावटने लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे नि पाहुने रूप क्षीरसागरा कवने वासी कापुरा सुवासुदेवो चंदनाते कैसे निचरचावे अमृताते केवते राधावे गगनावरी उभवावे गडे केओ तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन ते जाणून आम्ही यान मन निवांत केले माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे प्रेम ऐसे दे प्रेम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही ऐसे दे प्रेम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे दे प्रेम काही ऐसे दे प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही ऐसे दे प्रेम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देही प्रेम काही काळा आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे ज्ञानी यांचे राज्य साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधी गण असणारे अलंका पूर्णवेशी ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून
या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन या अभंगातून तुम्हाला आणि मला घडवत आहेत. विठाल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. आपल्या विभागाचे लाडके आमदार असणारे आमचे कुणाल भैया पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. ह्या पोरांपाशी कोणीतरी बसा. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय. त्यामध्ये दर्शनाचा योग आला. आपल्या विभागाचे युवा नेते आमचे धर्मराज भैया यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. विठाला 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 काशीनं लोक कीर्तन ठेवतात. निमित्त कशाचं काशीनं लोक कीर्तन ठेवतात. ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे महाराज. हल्ली संप्रदायावर खूप चांगले दिवस आहे. तुम्ही म्हणाल महाराज का चांगले दिवस आहे? जेवढे चांगले दिवस IT पार्कला नाहीये, जेवढे चांगले दिवस शेअर मार्केटला नाहीये, जेवढे चांगले दिवस पुढाऱ्यांना नाहीये, तेवढे चांगले दिवस संप्रदायावर आहे. माणसं मेले तरी कीर्तने आणि माणसं जन्मले तरी कीर्तने. वाढदिवसानिमित्त कीर्तने, तेरवी निमित्त अहो 90 वर्षांच्या म्हाताऱ्यांच्या अॅनिव्हर्सऱ्या सुद्धा केल्या महाराज मी. निमित्त कशाचं काय असे ना लोक कीर्तन ठेवतात. ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बसणारी मंडळी तुम्ही थोडं लक्ष द्या गाड्यानो. ही काही एखाद्या पुढाऱ्याची सभा नाही चालली, कोणी बडबड करायची. कीर्तन आहे आणि कीर्तनाची काही मर्यादा आहे. तुम्ही सर्व मंडळींनी जर लक्ष दिलं तर निश्चित कीर्तन चांगलं करण्याचा प्रयत्न करू. कारण एवढ्या पाण्या पावसाचा मी एवढ्या दुरून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो, तुमची करमणूक करण्यासाठी नाही आलो, तुमचं मनोरंजन होण्यासाठी मनोरंजन करण्यासाठी नाही आलो. निश्चित आपण असं कीर्तन करू की तुमच्याही पदरामध्ये पुण्य पडल आणि माझ्याही पदरामध्ये थोडं पुण्य पडल. विठाला विठाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज एवढंच एक व्यासपीठ असं राहिलंय की तिथून चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल केल्या जात नाही. इथं आल्यानंतर अंतकरणातले विकार नष्ट करण्याचं ज्ञान मिळतंय. इथं आल्यानंतर अंतकरणातला जातीवाद नष्ट करण्याचं ज्ञान मिळतंय. इथं आल्यानंतर लोकांना जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. इथं आल्यानंतर क्रांतिकारांचं चरित्र ऐकायला भेटतं. इथं आल्यानंतर महानुभावांचं चरित्र ऐकायला भेटतं. इथं आल्यानंतर देशभक्त संत महानुभाव भगवंताचं चरित्र तुम्हाला आणि मला श्रवण करायला मिळतं. म्हणून या जगामध्ये एकच व्यासपीठ असं राहील इथून चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल होत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलंय कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप
या समाजाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदाय करतोय. मला थोडी शांतता ठेवण्यासाठी उपस्थिती मला द्यावी तेवढे धन्यवाद वाटतात. आमदार महोदय, म्हणजे मी आमदारच म्हणतोय तुम्हाला, म्हणजे माझी जरी असले तरी आमच्या दृष्टीनं तुम्ही आमदारच आहे, बरोबर आहे का नाही? कारण की माझी असून सुद्धा लोक तुमच्यावर एवढं प्रेम करतात. ही तुम्ही जीवनातली कमवलेली सगळ्यात मोठी सत्ता आणि सगळ्यात मोठी संपत्ती आहे. माणूस कोणत्या पदावर आहे याला महत्व नाहीये, माणसाकडे प्रॉपर्टी किती यालाही महत्व नाहीये, माणसाकडे इस्टेट किती यालाही महत्व नाहीये. माणसावर लोक प्रेम किती करतात ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. आणि ती संपत्ती तुमच्या वडिलापासून तुम्ही जपत आला आणि तीच संपत्ती तेच लोक तुमच्यावर प्रेम करत आहेत. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या धर्मराज दादांनी अगदी गोड नियोजन केलंय. अगदी एक छोटा व्यक्ती आहे, काही असा लय मोठ्या पदावर असणारा व्यक्ती नाही, पण दरवर्षी इंदुरीकरांचंही कीर्तन ठेवलं. याही वर्षी म्हणे महाराज कीर्तन पाहिजेत. नियोजन एवढं सुंदर की कार्यक्रमात एवढा जीव ओतला की मतदारसंघातील लोकांना कीर्तन ऐकायला वाटायला यात नवल नाहीये, पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐकायला वाटायला यातही नवल नाहीये. आमच्या बागुल दादाने, आमच्या धर्मराज दादाने नियोजन एवढं सुंदर केलं की मेघराजाला सुद्धा आपला कार्यक्रम पाहायची इच्छा झाली, म्हणून पाऊस अगोदर येऊन गेला बरं. म्हणून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. आणि अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंगामध्ये बडबड नका करू. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्या निष्काम कर्माचं, आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका प्रसंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला दर्शवत आहेत. तुकोबराय सांगतात की आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ए रवित धन ते मज मृत्यके समान. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनचरित्राचा जर अभ्यास केला तर गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग सापडेल. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुळ पूज्य नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान श्री एका अन्नान्न करता मिली. माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं जीवन खूप बिकट वासामध्ये. तुकोबरायचा संसाराचं वर्णन करत असताना तुकोबराय स्वतः एका ठिकाणी सांगतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताय सेवा कुटुंबाची, करिताय सेवा. संसाराच्या तापलो मी देवा, संसाराच्या तापलो मी देवा, करिताय सेवा कुटुंबाची, करिताय सेवा. संसारामध्ये किती दुःख आहे. जगद्गुरु तुकोबरायचं जीवन चरित्र जर तुम्ही अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल. तुकोबराय सांगतात की संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. मायबाप, एका काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायकडे गावची शावकिरकी होती. नुसते शावकार नव्हते, 350 एकर जमिनीचे मालक होते तुकोबराय. लोक सांगतात की या सरकारने कर्जमाफी केली, त्या सरकारने कर्जमाफी केली, पण संप्रदायाचा प्रचारक म्हणून मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो, या महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायने केलेली आहे. दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायकडे जेवढं धन होतं तेवढं लोकांना वाटून दिलं आणि लोकांना सांगितलं तुमच्याकडे आलं की आणून द्या. इथं जमिनी लिहून घेतली तरी लोक परत देत नाही आणि तोंडी पैसे परत कसे देतील. पण जगद्गुरु तुकोबरायचं दुर्भाग्य असं त्याच्याही पेक्षा मोठा दुष्काळ पडल्यामुळं लोकांची परिस्थिती अजूनच बिकट झाली. जगद्गुरु तुकोबरायने व्याजाने जे लोकांना पैसे वाटले होते त्या सगळ्या वह्या घेतल्या जगद्गुरु तुकोबरायने कुठं नेऊन टाकल्या, इंद्रायणी डोहामध्ये. किती जगद्गुरु तुकोबरायचं जीवन हलाखीचं होतं. अरे गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये. जगद्गुरु तुकोबरायला कोणी बाबा म्हणत नव्हतं, तुकोबरायला कोणी महाराज म्हणत नव्हतं, तुकोबरायला कोणी बुवा नव्हतं म्हणत. तुकोबरायला त्या काळामध्ये लोक तुकोबा शावकार म्हणायचे. आणि शावकार भिकाऱ्याला म्हणत नाही, शावकार कोणाला म्हणतात, पैशावाल्याला. तुकोबा शावकार म्हणायचे. अरे एवढं जगद्गुरु तुकोबरायचं वैभव होतं, पण परिस्थिती अशी आली महाराज, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एकान्न करता मेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान,
स्त्री एक अन्न करता मेली. मायबाप संसारामध्ये धन गेल्यानंतर दुःख होत नाहीये, पण जगद्गुरु तुकोबरायचं नशीब एवढं खराब होतं. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातलं धनही गेलं, हो जाऊ द्या धन गेलं, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातला मानही गेला. ज्या जगद्गुरु तुकोबरायला लोक तुकोबा सावकार म्हणायचे, त्या तुकोबरायच्या गावची परिस्थिती अशी झाली होती. कोपला पाटील गावीची ही लोक, 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 कोपला पाटील गावीची ही लोक. कोपला पाटील गावीची ही लोक, कोपला पाटील गावीची ही लोक. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. कोपला पाटील गावीची ही लोक, कोपला पाटील गावीची ही लोक, कोपला पाटील गावीची ही लोक, कोपला पाटील गावीची ही लोक. ऐका ना, जगद्गुरु तुकोबरायचं जीवन चरित्र थोडं लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. कोपला पाटील गावीची ही वेनेला मानश्री एका अन्न करता मेली. बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबरायची संपत्ती गेली याबद्दल दुःख नाहीये, जगद्गुरु तुकोबरायचा गावातला मान गेला याबद्दल दुःख नाहीये. परिस्थिती एवढी खराब झाली की बायको अन्न करता मेली. आणि माझे जगद्गुरु तुकोबरायचे शिष्य होते छत्रपती शिवाजी महाराज. तुकोबरायचे शिष्य कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुकोबरायची कीर्ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, या गोर गरीब समाजाला अज्ञानातून अंधकारातून दूर करून ज्ञानाच्या मार्गाकडे नेण्याचं काम केलंय. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायची, माझ्या सद्गुरूची परिस्थिती नाजूक आहे, खायला भेटत नाहीये, पण ती अन्न करता मेली. ही बातमी ज्यावेळेस राजाला कळाली त्यावेळेस राजाला दुःख झालं. शिष्य म्हणून माझ्या सद्गुरूला आनंद प्राप्त व्हावा, माझे सद्गुरू सुखात राहावे म्हणून नजराना पाठवायचं ठरवलं महाराज. काही सेवकाजवळ नजराना घेऊन दिला आणि जा माझ्या गुरुजींना हा नजराना द्या. आणि सांगितलंय त्या शिष्यांना, हे बाबांनो, त्या सेवकांना सांगितलंय की माझ्या गुरुजींची परिस्थिती खूप नाजूक आहे, माझ्या गुरुजींची परिस्थिती बिकट आहे, त्यांना जर थोडं हे मिळालं तर तुकोबरायचं जीवन सुखी होईल, परमार्थ आनंदात जाईल. ते सेवक येऊन तुकोबरायला ज्यावेळेस दाखवलं हे सगळं, त्यावेळेस तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. तुकोबराय त्या सेवकांना काही बोलले नाहीये, पांडुरंगाच्या दरबारात गेले. पांडुरंगा, ए पांडुरंगा, एवढं माझं दुःख असून जगद्गुरु तुकोबरायचे गाथ्यामध्ये 492 अभंग आहे, पण माझ्या संसारामध्ये दुःख आहे, मला संपत्ती पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी पाहिजेत. ही मागणी कधी मी तुला देवा केली नाही, मग माझी जी इच्छा आहे ते मला द्यायला पाहिजेत का माझी जी इच्छा नाही तू द्यायला पाहिजेत. तुकोबराय भांडू कोणाला लागले? देवासोबत. खरं सांगू का, भांडण एक प्रकरणच तुकोबरायचं गाथ्यामध्ये आहे. आमुची या भावे तुझ देवपण, ते का विसरून राहील असे समर्थासी नाही, उपकार स्मरण दिले आठवण वाचून या. चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे, तुका म्हणे आता आलो खांडावरी, आणि प्रेम देऊनी हरी बुझवावे. जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या ज्या वेळेस पांडुरंगासोबत भांडण केलं त्या वेळेस कशासाठी केलं महाराज? परमार्थाविषयीच केलं, प्रेमाविषयीच भांडण तुकोबरायांनी केलं. जनाबाईनं सुद्धा देवासोबत भांडण केलं नाही. हे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, ही जनाबाईचं वर्णन आहे. धुंद झाला तुझा दरबार, हे कोणाचं वर्णन आहे? जनाबाईचं वर्णन. काय होतंय माहितीये का? परमार्थ करून, भक्ती करून, भगवंताचं चिंतन करून
पदरामध्ये जर भगवंताची कृपा पडत नसेल, भगवंताची भेट होत नसेल, तर जीवनामध्ये हे दुःख ठरलेलंच आहे. म्हणून साधू संतांना जे पाहिजे ते वेगळं आहे. आणि ते सेवक नजराणा घेऊन आल्यानंतर त्या सेवकांना तुकोबराने सांगितलं, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. ओहो ओ ऐका ना, तुमचं जे सोनं आहे, तुमचं जे सोनं आहे, तुमचे जे माणिक आहे, तुमचे जे मोती आहे, ते आम्हाला पाषाण समान नाहीये, दगडा समान नाहीये, ते आम्हाला माती समान आहे. कशा समान आहे? माती समान आहे. अरे ज्यांचं जीवनच भगवंत रूप झालं त्यांना बाकीच्या गोष्टीशी काय करायचे? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. नामदेवरायच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग मला आठवला. परिसा भागवत नावाचे एक भागवत होते, भक्त होते भगवंताचे. त्यांच्याकडे परीस होता. या परिसाचा स्वभाव असा होता की तो परिसाने जर लोखंडाला स्पर्श केला तर लोखंडाचं काय होत होतं? सोनं होत होतं. एक वेळेस परिसा भागवतांची पत्नी नामदेवरायांच्या पत्नीला भेटण्यासाठी गेली. नामदेवरायांची पत्नी त्यांच्या जीवनातलं दुःख सांगायला लागली. आता मैत्रीने शेजारीने अंतकरण द्रवलंतीने सांगितलं, बाई माझे मालक बाहेर गावी गेलेले, मी तुला आमच्या घरातला परीस आणून देते, दिवसभर तुला त्याचं जेवढं सोनं करता येईल तेवढं सोनं करून घेईन, सायंकाळच्या टायमाला माझा परीस मला काय कर, परत कर. आता सोनं महिला मंडळीला किती आवडतं हे पुरुषांना कळणार. सोनं आणि महिला मंडळीला किती आवडतं हे पुरुषांना कळणार नाही. ज्या दिवशी आपण बयाऊ त्या दिवशीच कळेल. तसं कळणार. आपल्या तिकडे एखादी गाय पळायला लागली, म्हैस पळायला लागली की तिच्या गळ्यात आपण लोड न देतो. काय देतो? लोड न. कळतं ना तुम्हाला? तुमच्या आयराणी भाषेत त्याला काय म्हणतात? लोडनच म्हणतात. बरोबर आहे का नाही? तसं एखाद्या माय माऊलीला उभं करा आणि तिला सांगा, मावशी हे 100 किलो सोन्याचं लोड नाही, मान मोडल पण नाही, बाई नाही म्हणणार नाही, एवढं सोनं महिलाला आवडतं महाराज. बरोबर आहे का नाही? आता ते परिसा भागवतांच्या पत्नीने जो परीस दिला, अख्ख्या घरात जेवढं लोखंड होते तेवढं सोनं करून घेतलं. मग काय बाबा, परिसा भागवतांची पत्नीने तो परीस दिल्यानंतर सगळं घर सोन्याचं केलं. सुंदर असा 25-25 हजाराचा शालू वगैरे सगळं पाहिलं. नामदेवराय सायंकाळच्या टायमाला आले. चमचम मंगीत सगळं घर दिसलं, सगळं हा ऐशोआराम दिसल्यानंतर नामदेवरायांना कळालं काहीतरी आपण चुकीच्या घरी गेलो, कारण की आपल्या घरात पत्र नाहीये,
आपल्या घरातून डोळे उघडले की सूर्याचं दर्शन होतं. हे आपलं घर आहे आणि हे घर चुकून पण दुसऱ्या घरी निघाल्यानंतर पत्नीने आवाज दिला, मालक अहो हे आपलंच घर आहे. हे सगळं पाहिल्यानंतर नामदेवरायांना दुःख झालं. हे सगळं कसं झालं? काही नाही, माझी मैत्रीण परिसा भागवतांची बायको, तिच्याकडे परीस आहे, तो परीस तिनं त्याला मी सगळं घर सोन्याचं केलं. नामदेवरायन म्हणे कुठे आहे तो परीस? नामदेवरायने तो परीस घेतला आणि चंद्रभागेत फेकून दिला. तो परीस नामदेवरायने घेतला आणि चंद्रभागेत फेकून दिला. परिसा भागवताची पत्नी आली, तुझं बरं होण्यासाठी मी परीस दिला, तो परीस कुठे? रडायला लागली, माझ्या नवऱ्याने तो चंद्रभागेत फेकून दिलाय. आता माझा नवरा काय बोलेल, मला कसं करू, काय करू? तितक्यात परिसा भागवत आले आणि नामदेवरायला सांगितलं, नामदेवराया माझ्या पत्नीने तुमचं चांगलं करण्यासाठी परीस दिला आणि तो परीस तुम्ही घेतला आणि चंद्रभागेत फेकून दिला. नामदेवरायांनी परिसा भागवतांचा हात धरला. लक्ष देऊन ऐका. नामदेवरायांनी परिसा भागवताचा हात धरला आणि चंद्रभागेत गेले. चंद्रभागेतली वाळू अशी हातात धरली, गोटे उचलले आणि सांगितले, परिसा भागवतजी कोणता परीस आहे तुमचा, याच्यातला एक उचला. मला एवढंच सांगायचं, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोनं होतं, हा परिसाचा स्वभाव आहे. पण नामदेवरायचं जीवनचरित्र एवढं चांगलं आहे, नामदेवरायची एवढी ताकद आहे की नामदेवरायचे हात दगडाला लागल्यानंतर दगड सुद्धा काय होतात? परीस होतात. महाराज अशा साधू संतांच्या जीवनामध्ये काय कशाशी घेणं देणं हो. त्यांच्या जीवनामध्ये भगवंत हाच एक विषय आहे. त्या सेवकांना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवकांना ते सांगू लागले, तुमच्या राजांनी हे पाठवलं ठीक आहे, पण याची आम्हाला काहीच घेणं देणं नाही. तुमच्या राजाला जाऊन सांगा, तुम्हाला जर असं वाटतंय आम्ही खुश राहावं, तुमच्या राजाला जर असं वाटतंय आम्ही सुखी राहावं, तर तुम्ही काय करा? अभंगाचं पहिलं चरण, हो आम्ही